पुण्यामध्ये एका पबकडून कंडोम आणि ORS पाकिटांचं वाटप करण्यात आलेलं आहे। नववर्ष स्वागत पार्टीतील निमंत्रितांना कंडोम आणि ORSचं वाटप करण्यात आलेलं आहे। मुंडवा भागातील हाय स्पिरिट पबकडून हे वाटप करण्यात आलेलं आहे। जनजागृती आणि सुरक्षेसाठी दोन्ही गोष्टी देत असल्याचा दावा त्यानंतर पबने केलेला आहे। तर युवक काँग्रेसकडून पुणे पोलीस आयुक्तांकडे या संदर्भात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार। बालाजी, काय अधिकची माहिती या प्रकरणामध्ये? प्रथमेश, पुणे म्हणजे सांस्कृतिक माहेरघर आहे आणि याच माहेरघरात या पबने दिलेल्या निमंत्रणावरून वाद झालेला आहे। या पबचे जे रेग्युलर लोक आहेत 60-70 त्यांना नववर्षाच्या स्वागतासाठी जे पार्टीचं आयोजन केलं होतं त्या आयोजनाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये कंडोम आणि ORS पावडरची जी पॉकेट आहेत ते देण्यात आलेले आहेत। त्यामुळे हा सगळा वाद निर्माण झालाय। त्याविरुद्ध आता काँग्रेसने तक्रार सुद्धा केलेली आहे। मात्र कंडोम देणे हा काही गुन्हा नसल्याचं पुणे पोलिसांकडून सांगण्यात येते। त्यामुळे नेमकं एकीकडे जनजागृती करायची म्हणून आम्ही हे सगळं दिलं असल्याचं जरी पबवाले म्हणत असतील तर एकीकडे रोज मद्यप्राशन करण्यात येणाऱ्या पबकडून अशा प्रकारे अनोखी जनजागृती करण्यापेक्षा जर मद्यपीवरच जर जनजागृती केली तर त्याचा अधिक फायदा होऊ शकतो। मात्र पब संस्कृतीचा हा एक अनोखाच पराक्रम म्हणावा लागेल जो या निमंत्रण पत्रिकेतून पाहायला मिळते आणि याविषयी आता वाद निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। प्रथमेश, नक्कीच बालाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।